आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी। 7व्या दिवशी पारायणाची समाप्ती करतात, तर पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करावी। त्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे व रोजची देवपूजा करून घ्यावी। गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करावी। 4 नैवेद्य काढावे। दत्त महाराजांचा, कुलदेवीचा, स्वामी महाराजांचा आणि गुरुचरित्र ग्रंथाचा। 1 माळ श्री स्वामी समर्थचा जप करावा। दत्त महाराजांची आरती व स्वामी समर्थांची आरती करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जय जयकार करावा किमान 3 वेळा। क्षमा प्रार्थना करावी। जर येत नसेल तर आपल्या शब्दांमध्ये पारायण करताना ज्याही नकळत चुका झाल्या असेल त्याची माफी मागावी। 4ही नैवेद्यांना पाणी ओवाळून नैवेद्यम समर्पयामी म्हणावे। गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खावा आणि उरलेल्या नैवेद्यापैकी 1 गाईला द्यावा व बाकीचे घरातल्या मंडळींना द्यावा। घर बाहेरील कुणाला हा नैवेद्य देऊ नये। ब्राह्मणाला, जोडप्याला, सवाष्ण बाईला जेवणासाठी बोलवावे। जर जमत नसेल तर लहान मुलांना सुद्धा जेव घालू शकता। अन्नदान करण्यास सुद्धा हरकत नाही। गुरुचरित्र ग्रंथ उचलून त्याला स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून लाल वखामध्ये ठेवावे। गुरुचरित्र ग्रंथ हा वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे। भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांधिले मनात ते ते साध्य होय। त्वरित गुरुचरित्र ऐकता गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात, यात काही शंकाच नाही। श्री स्वामी समर्थ।